मृत्यूपर्यंत नाही, मृत्यूपलीकडे. या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया प्रेतावस्था म्हणजे काय. माणूस मरण पावतो, श्वास थांबतो, शरीर शांत होतं, पण आत्मा, तो आत्मा लगेच स्वर्गात जात नाही, मुक्तही होत नाही. तो अडकतो एका भीषण वेदनादायक अवस्थेत, जिला गरुड पुराण म्हणतं प्रेतावस्था. प्रेतावस्था म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याची ती तात्पुरती अवस्था आहे. म्हणजे मृत्यूनंतरची अतिशय वेदनादायक वेळ, ज्यात आत्मा अजून पुढील गतीला पात्र झालेला नसतो. हा काळ 10 ते 12 दिवसांचा असतो, जिथं आत्मा भुकेला असतो, व्याकुळ तहानलेला असतो, पण शरीरच नसल्यामुळे काहीच मिळत नाही. त्याला शांती मिळते तेव्हाच जेव्हा तर्पणं, पिंडदान, श्राद्धसंस्कार केले जातात. अन्यथा तो आत्मा बनतो भटकतं प्रेत, न निवास, न शांती, न पुढचा जन्म. प्रेतावस्था म्हणजे केवळ एक कालखंड नाही, ती एक वेदनादायक अंधारलेली वाटचाल आहे, जिथं श्राद्ध, पिंडदान आणि प्रेतसंस्कारच आत्म्याला सद्गती देतात व त्याचा एकटेपण मिटवतात. असेच विचार शास्त्रांच्या प्रकाशात समजून घेऊया. रोज एक विचार, एक सत्य. पुढील भाग 5 मध्ये पाहू. मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर परत का येतो.